Holla me up, cho cho cho. Sinale me and they coming up. Holla me up, cho cho cho. Sinale me and they coming up. आता जो तुम्ही प्रेममध्ये व्हिडिओ पाहिला तो इंस्टाग्रामला खूपच ट्रेंडला आहे, त्याच्यावरती हे जे ट्युटोरियल पण आणले हा व्हिडिओ आहे पण कॅपकटमधून क्रिएट केलेला आहे. जर कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशा ट्रेंडिंग टॉपिकवरती ट्युटोरियल तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळून जाईल. आता तुम्हाला काय करायचं आहे, हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी तुमचं इथे कॅपकट ओपन करायचं आहे. कॅपकट इथे ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर इथून हा जो बीट मॉड्यूल आहे इथून सिलेक्ट करून सिम्पली इथून ॲड करायचा आहे. हा बीट मॉड्यूल इथे ॲड केल्यानंतर त्याच बीट मॉड्यूलवरती क्लिक करायचं, थोडं स्क्रोल करायचं आहे. येथे तुम्हाला एक एक्स्ट्रा कोडचं ऑप्शन आहे, सिम्पली त्यावरती क्लिक करून द्यायचं आहे. त्याच्यानंतर हा जो व्हिडिओ आहे त्यावरती क्लिक करायचा आणि ह्या व्हिडिओमध्ये जे आपण बीट दिल्या जिथून आपल्या बीट चेंज होतील तिथून हा जो व्हिडिओ आहे तिथून स्प्लिट करायचा आहे. तर इथे आपली पहिली बीट बघायची कोठे चेंज होत आहे. थोडं पुढं आल्यानंतर इथे आपली बीट अशा इथून चेंज होते, तर सिम्पली इथून चेंज होते तर सिम्पली त्याच व्हिडिओवरती क्लिक करू. तर पहिलं ऑप्शन स्प्लिटचं आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. आता ह्याच्या पुढची बीट कुठे चेंज होते बघायचं आहे, तर इथे आपली बीट चेंज होते इथून स्प्लिट करूया. ह्याच्या पुढची बीट इथे चेंज होईल तर इथून सिम्पली चेंज होते तर इथून स्प्लिट करूया. आता ह्याच्या पुढची बीट कुठे चेंज होते इथून चेंज होते इथून स्प्लिट करूया. अशा प्रकारे हा जो व्हिडिओ तो शेवटच्या बीट मार्कपर्यंत इथून कट करत न्यायचा आहे. कट केल्यानंतर हा जो आपला पहिला व्हिडिओचा वेगळा भाग झाला आहे त्यावरती क्लिक करायचा आहे. क्लिक केल्यानंतर थोडं इथे स्क्रोल करायचं आहे. येथे तुम्ही एक रिप्लेचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं नाही, तर तुमचा जो फोटो असेल इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे. तर येथे आपण हा जो फोटो इथून सिलेक्ट करून घेऊया सिम्पली अशा प्रकारे. त्याच्यानंतर 2 बोटांनी सेट करायचं आहे अशा प्रकारे. प्रत्येक जी बीट आहे त्याला एकच फोटो इथून ॲड करून घ्यायचा आहे. जर तुमच्याकडे अनेक फोटो असतील तर इथून तुम्ही जे पण फोटो असतील तेवढे वेगवेगळे सुद्धा इथून ॲड करू शकता. येथे आपण एकाच फोटोचा यूज केलेला आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला आहे ना शेवटच्या बीट मार्कपर्यंत इथून फोटो आहेत ते इथून ॲड करून घ्यायचे. तर मी काय करतो इथून फोटो ॲड करून घेतो, तुम्ही पण लगेच इथून फोटो आहेत ते इथून ॲड करून घ्या. येथे तुम्ही पाहू शकाल की सर्व फोटो आपण बीटनुसार इथून ॲड करून घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचं, हे जे आपलं ट्रान्झॅक्शन ॲड केलं असतं त्यावरती क्लिक करायचं आहे सिम्पली अशा प्रकारे. क्लिक केल्यानंतर ट्रेंडिंगमध्ये यायचं आहे. यामध्ये तुम्हाला हा जो फुल आउटचा इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. सिलेक्ट केल्यानंतर ह्याची तुम्हाला लेंथ असेल ती खाली संपूर्ण यायची अशा प्रकारे मायनस करायची. मायनस केल्यानंतर तुम्हाला अप्लाय टू ऑलचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून सिम्पली इथून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो आपला आहे ना दुसरा फोटो तिथे यायचा जिथं आपण स्प्लिट केला तिथे अशा प्रकारे. तर सिम्पली इथे आल्यानंतर ॲनिमेशनचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. कंपोज ऑप्शनमध्ये यायचं आहे. यामध्ये तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल स्लिप अँड स्लाईड 2चा हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. त्याच्या पुढच्या फोटो आपल्या स्लिप अँड स्लाईड 1चा इथून इफेक्ट सिलेक्ट करून घ्यायचा आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटो आपल्या कंबोमधलाच डिस्टो राईटचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला आपल्याला आहे ना इनमध्ये ना तुम्हाला आहे ना आईस क्यूब हा जो फिट आहे तो मिळून जाईल सिम्पली इथून सिलेक्ट करायचा. अशा प्रकारे सिलेक्ट केल्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर त्याच्या पुढचा जो हा फोटो आहे त्या फोटो आपल्या कंबोमधलाच स्ट्रेच अँड डिस्टोचा जो फिट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढचा जो हा फोटो आहे तिथे यायचं त्या फोटो आपल्या कंबोमधलाच स्लाईड अँड व्ह्यूचा जो फिट आहे इथून सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला आपल्या कंबोमधलाच डायनामिक सेकचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्याला इनमध्येच तुम्हाला एक इफेक्ट मिळून चालेल क्लिक ओपनचा हा जो फिट आहे इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्याला कंबोमधलाच प्लान नंबर 1चा जो फिट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्या कंबोमधलाच झूम 1चा जो फिट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढचा जो फोटो आहे त्या फोटो आपल्या कंबोमधलाच प्लॅन नंबर 2चा जो फिट आहे इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो इनमधलाच आपल्या स्नॅपशॉट्स हा जो फिट आहे इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर सिम्पली आपल्या पहिल्यांदा व्ह्यूट यायचं आहे. पहिल्यांदा आल्यानंतर इथे तुम्हाला इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. आणि हा जो आपला पहिला फोटो आहे त्यावरती क्लिक करूया. थोडं स्क्रोल करायचं तुम्हाला ॲडजस्टचं ऑप्शन आहे सिम्पली त्यावरती क्लिक करायचं. ॲडजस्टमध्ये यायचं आणि तुम्हाला सॅच्युरेशन आहे ते संपूर्ण मायनस करायचं आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर इथे पहिल्यांदा व्ह्यूट यायचं आहे. आल्यानंतर इथे तुम्हाला व्हिडिओ ॲक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुम्हाला ना ओपनिंग अँड क्लोजिंगच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. यामध्ये तुम्हाला 3D स्क्रीन हा जो फिट आहे मिळून जायचं सिम्पली जो सिलेक्ट करायचा आहे. सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला आहे ना सिम्पली हा जो आपला आहे ना 4 सेकंदाची तिथला फोटो आहे तिथे यायचे जेव्हा आपण स्प्लिट केला तिथे येतल्यानंतर सिम्पली आपल्या व्हिडिओ बॅकचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करू. तुम्हाला स्पारच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल कोस्टियल स्पारचा. इथून हा जो फिट आहे इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. आणि ह्या जे बॅकची लेंथ असेल 4, 5 आणि 6 सेकंदाचे इथले जे 3 फोटो आहेत त्या फोटोला ठेवायचे. ठेवल्यानंतर पुन्हा आपला हा जो आपला 5 सेकंदाचे तिथला फोटो आहे ते त्याचे जे तुम्हाला स्प्लिट केला तिथे
येथे आल्यानंतर आपल्या बॉडी इफेक्ट्स ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल ट्रेंडिंगमध्ये, ग्लोइन्स डबल. हा जो डबल्स असं काही नाव आहे, इथून सिलेक्ट करायचा. हा जो फेड आहे तो सिलेक्ट केल्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. ह्याच्या व्यक्ती लेंथ असेल, हा जो आपला 5 सेकंदाचा तिथला फोटो आहे त्या ठेवायची. लेंथ ठेवल्यानंतर हा जो आपला आहे ना 8 सेकंदाची तिथला फोटो आहे, जिथं आपण स्प्लिट केला ते अशा प्रकारे येत आल्यानंतर पुन्हा आपल्या व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुम्हाला स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल 3 लेअर मिरर. हा जो फेड आहे तिथून सिलेक्ट करायचा आहे आणि ह्याच्या व्यक्ती लेंथ असेल 8, 9 आणि 10 सेकंदाचे तिथले जे 3 फोटो आहे त्या फोटोला ठेवायचे. ठेवल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करून व्हर्टिकल तुमच्या फोटोनुसार ॲड करायचे आणि फिल्टर 0 करून बरोबरच्या नावावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर सिम्पली इथून ॲडजस्ट करूया ही जी लेअर आहे त्याच प्रकारे आणि बरोबरच्या नावावरती क्लिक करूया. त्याच्यानंतर त्याच लेअरवरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर डुप्लिकेट ऑप्शन आहे 3 नंबरला, त्यावरती क्लिक करायचं आहे. जी डुप्लिकेट लेअर होईल त्यावरती क्लिक करून रिप्लेचं ऑप्शन आहे 2 नंबरला, त्यावरती क्लिक करायचं आहे आणि सर्च करून इथे तुम्हाला सर्च वरती टाईप करायचं आणि यामध्ये तुम्हाला आहे ना घर सिक्रेट एक इफेक्ट असेल तो इथून सर्च करायचा अशा नाव आणि इथून नाव सर्च केल्यानंतर हा जो इफेक्ट आहे तो पहिलाच मिळून जाईल. इथून सिम्पली सिलेक्ट करायचा आहे. सिलेक्ट केल्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो फेड आहे इथून ॲड होऊन जाईल. त्याच्यानंतर हा जो व्हिडिओ आहे तिथं आपला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती जो एक्सपोर्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचा आणि इथं तुमचा जो व्हिडिओ आहे ते इथून एक्सपोर्ट होऊन जाईल.